धनंजय मुंडेंना अर्धांगवायू झालाय, त्यांना बोलताही येत नाही असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलं। बीडमधील कार्यक्रमाला आमदार सुरेश धसांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर होते। याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना विचारणा केली आणि त्यावेळी त्यांनी मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला असून त्यांना बोलताही येत नसल्याचं म्हटलं। आधी तुम्ही समजून घ्या, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झाले। आपण दुसरंच बघतो। काय कारण नाही, आता आमच्या मिटिंगला वगैरे मुंबईला येतात ना, म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब। जवळ असेल, जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल, मुंडे साहेब तुम्ही हिरो आहात, तुम्ही या, आम्हाला बरं वाटतंय, गेले असते। दरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांच्या आजारपणाबाबत स्पष्टीकरण दिले, बघूया। आमचे सहकारी बाबासाहेब पाटलांनी केलेल्या एका विधानावरनं मला अर्धांगवायू झाल्याचं वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केलं जात आहे। मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार 1.5 महिन्यांपूर्वी झालाय, त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यानं अजूनही मला बोलायला त्रास होतोय। बाबासाहेब पाटलांची आणि माझी 2 दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली, त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल आभार। मला झालेला आजार हा अर्धांगवायू नाहीये, बेल्स पाल्सी आहे आणि इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो, अजूनही बोलायला त्रास आहे। नव्यानं मला कोणताही आजार झाला नाही।